नमस्कार. आज आपण शेपूची भाजी बनवतोय. इथे मी डाळ आणि तांदूळ थोडं भिजत घातलं आहे. मिरची घेतली, लसूण घेतली आणि धुवून अशी स्वच्छ चिरून शेपूची भाजी घेतली आहे. कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून मिरची आणि लसूणची फोडणी करायची आहे. ते थोडं ब्राउनिश झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेपूची भाजी आपण टाकून घेऊ. ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण इथे डाळ आणि तांदूळ भिजून घातलं होतं ते टाकू. डाळ तांदळामुळे भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं इथे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्या झाकणावरती आपण इथे थोडंसं पाणी टाकतोय कारण खाली भाजी चिकटणार नाही त्यामुळे. थोड्या वेळानंतर बघायचं आहे आपण. बघा भाजी किती छान इथे तयार झाली आहे. ही भाजी आपण गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकतो.